नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे. आपण बटाट्यापासून स्प्रिंग खाल्लेले असते, स्प्रिंग रोल. तर बटाट्याला अशी स्प्रिंग हे वापरतात, ही काडी वापरून मार्केटमध्ये आपल्याला भेटतं ना, तिला गोल 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 बनवून जी हे बनवलेले असते स्प्रिंग रोल. तर ते मार्केटमध्ये 50 रुपयाला भेटतं आपल्याला. मेयोनीज वगैरे टाकून देतात ते. तर आता सध्या जास्त एक व्हायरल रेसिपी होते की पोटॅटोचे स्प्रिंग्स. तर ते कसे बनवतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बटाट्याचे स्प्रिंग्स कसे बनवायचे ती पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे. मी आता थोड्या वेळात रेसिपी सुरू करेन. काय होतं तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी आता बटाटे आणलेत, या गाड्या आणून ठेवल्यात मार्केटमधून. या मार्केटमध्ये कुठे पण तुम्हाला अवेलेबल भेटतात. एक पूर्ण पॅकेट भेटतं. पॅकेट आणलं की नंतर तुम्ही कधी पण यूज करू शकतात. आता ही रियूज पण होऊ शकते, पण काही आपण याच्यामध्ये बटाट्यामध्ये टाकून नाही, आपण फक्त आकारासाठी करणार. तुम्हाला दाखवून कसं काय प्रोसेस करायची ते त्यासाठी आणले. आणि बटाटे आणले, ही बघू शकता बटाटे. आणि ही स्प्रिंग. आता बटाटे जी आहेत ना ती एवढी मोठीच पाहिजेत तुम्हाला. कारण का ही एवढी मोठी बटाटी का पाहिजेत, कारण का त्या आकारानुसार कसं आपल्याला बनवायचं मी तुम्हाला दाखवेन का पाहिजेत ती. त्याचं मागचं रिझन तुम्हाला कळेल जेव्हा मी कटिंग करेन ते. आणि हा पेरी पेरी मसाला आणला आहे, जो आपल्याला वरून नंतरला टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रॉपर अशी मार्केटमध्ये जी टेस्ट असते तशी टेस्ट आपण इथे आज घरोघरी बनवून खाणार आहोत. कारण का मार्केटमध्ये जे फ्रेंच फ्राईज पण भेटतात, त्याच्यात तेल कोणतं वापरतात, किती वेळा ते तेल रियूज होतं ते आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे तुम्ही घरोघरी रेसिपी बनवा आणि घरोघरी खावा. तुमच्या मुलांना पण खिलवा आणि त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना खिलवा, म्हणजे तुम्हाला प्रेम भेटत. तर आता मी बनवायला सुरुवात करत आहे. मी तुम्हाला दाखवेन आता प्रोसेस कसं करायचं ते. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता मी याला सोलून घेणार आहे. तर बटाटे सगळी सोलून घ्यायचे तुम्हाला. बटाटे सोलून झालेले आहेत. आता याला कटिंग करायचं आहे. तर कटिंग मी तुम्हाला दाखवतो कशी करायचे. आधी चारी साईडून तिथं हा भाग काढून घ्यायचा. हा आपल्याला भाग घ्यायचा नाही चारी साईडचा. एकदम चौकोनीचे कट करून घ्यायचे त्याला. हा कट झाला. त्यानंतर त्यांना एका सर्टन पार्टपर्यंत कट करायचे, म्हणजे भागापर्यंत, तेवढ्या भागापर्यंत कट करायचं तुम्हाला. जेवढे पीस तुम्हाला पाहिजे तेवढ्या पीस. तर मी याचे 4च भाग दिले. तुम्हाला याला 4 भागामध्ये डिवाईड करून सांगायचं. आता याचे सेम 4 साईडून 4 कॉर्नर उडवून घ्या. त्यानंतर याचा हा भाग पण थोडा मोठा आहे म्हणून हा भाग कट करून घेतो मी. आणि एक स्लाइस, 2 स्लाइस, स्लाइस मध्ये तुम्हाला कट करून द्यायचे. आता काय करायचं आहे की तुम्हाला या 2 स्टिक ज्या आहेत, या 2 स्टिक अशा ठेवायच्या बटाट्याच्या हालवर. आणि तुम्हाला आता एकदम स्ट्रेट असं कट करत द्यायचं, जेणेकरून ते अर्धा कट करत. एकदम हळूवारपणे मी कट करतो त्याला. पूर्ण कट लावून द्यायचं नाही खोलमध्ये, हाफमध्ये कट ठेवायचं. जेवढं ते स्टिकचा आकार आहे तेवढा बरोबर. पूर्ण कट लावून नाही द्यायचं. आता या बटाट्याला परतायचं. आता आपल्याला क्रॉस कट मारायचं. क्रॉस कट मध्ये पण सेम पूर्ण बटाट्याला पूर्ण जाऊन नाही द्यायचे. हा पाव बघू शकता मी कसं मारतोय. कट मारता आला पाहिजे. एकदम हळूवार, एकदम हळूवार. जरा पण त्याला कुठे खाली हे नाही बोलू द्यायचे. एकदम हळूवार. जसं आपण काड्या लावून ठेवल्या त्या काड्या ह्याच्या आधीच लागल्या. कारण का हा बटाटा कुठून पण जास्त तुटून नाही जाणार. आणि त्याला जेवढा आपल्याला स्प्रिंगचा आकार जो द्यायचा आहे, जे आपलं ध्येय आहे ते साध्य होईल. आता याला मी कट केलं आहे, बघू शकता हा आकार निर्माण झाला. अँड दिस इज मॅन्डेटरी टू मेकिंग स्प्रिंग पोटॅटो. ओके, तर ही कलर तुमच्यामध्ये पाहिजे.
आता मी याला ट्राय करेन की अजून याच्यापेक्षा थिन कट करायला, एकदम बारीक कट करायला मी अजून ट्राय करेन. आता हा आपला सुंदरच झालेला आहे, याला काही सवालच नाही, पण अजून बारीक कसं होईल त्याचा मी प्रयत्न करणार. तर आता मी सगळे कट करून घेतो आणि मग तुम्हाला तळताना पुढे दाखवतो की कसं तळून घ्यायचं ते. बघू शकता अतिशय सुंदर अशी जाळी तयार करायची आतून. तर मित्रांनो आता मी बटाटे घेतलेले ना ते कापून बघू शकता, अतिशय सुंदर असा आकार जसा आपल्याला पाहिजे होता तसा आलेला आहे. प्रत्येक बटाटा बघू शकता तसं जसं पाहिजे तसं मी कापून घेतलेलं आहे आकारानुसार. हा मला हा बादशाह एकदम किंग आला किंग. आता हे तळल्यावरती अजून किंग लागणार. आता याला प्रॉपर असं धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर मग आपण कॉर्नफ्लॉवर, मीठ आणि आपला मालवणी मिक्स मसाला, जो आपण लाल मसाला वापरतो आपला मालवणी मिक्स आहे. तर आपण मालवणी असेल तर आपल्याला काही टेन्शन नसेल तो वापरायचा होता. हे धुवून घेतलं आहे मी बघू शकता. प्रॉपर असं स्वच्छ असं धुवून घ्यायचे बटाटे. बटाट्यांमध्ये जो हे आहे दव पण आहे तो निघाला पाहिजे सगळा. तो गेला की नंतरला मग बघू शकता एकदम क्लीन असे बटाटे धुवून घेतलेले आहेत. तर मित्रांनो बटाटे धुवून झालेले आहेत. आता यामध्ये टाकणार आहे मी थोडासा मसाला, मालवणी मिक्स, त्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार, जेवढं तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता. आधी खूप कमी टाकतोय पण त्या मीठाचा आपल्याला अंदाज नाही, उगा जास्त झालं तर मग खार व्हायचं, कोण खायचं पण नाही. मी मीठ कमी वापरलं आहे. त्यानंतर मी टाकणार आहे मैदा नाही सॉरी कॉर्नफ्लॉवर. मित्रांनो बघू शकता मी आता याला मिक्स करून घेतोय प्रॉपर सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून. तर जसं तुम्हाला अजून कॉर्नफ्लॉवर वाटेल तर तुम्ही टाकू शकता, ॲड करू शकता. याला प्रॉपर सगळीकडे जसं आपण तंदुरी कसं सगळं सगळीकडे तंदुरीला जसं आपण लावून घेतो ना मॅरिनेशन, तसं सेम मॅरिनेशन याला मी लावून घेतो सगळीकडे. तर काळजी घ्या की मसाला वगैरे प्रमाणात जाय, म्हणजे जास्त तुम्हाला मसाला नको असेल तर मग ते चवीनुसार जसं तुम्हाला लागतं त्यानंतर तिखटपणा त्याला आला पाहिजे त्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता मी एकदम किंग अशा पद्धतीने याला कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं आहे आणि एकदम बादशाह असं दिसतं आहे. तर आता इथे मी साईडला सुरुवात केली आहे तळण्याची. तर तळण्यासाठी मी घेतला आहे आपला फ्राईंग पॅन. 1 मिनिट सुरू करणार आहे. आपण याला शॅलो फ्राय करणार आहे. शॅलो फ्राय, डीप फ्राय नाही करायचं आपल्याला, लक्षात. हो माय गॉड, गॅस सुरू करायला शिकला पाहिजे मित्रांनो तुम्ही पण. याच्यावर ठेवलं आहे. हे तापून द्यायचं. तापलं की नंतरला ह्याच्यावरती तेल टाकून आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत. हे जे आपलं हे बनवलेलं आहे स्प्रिंग चिकन बटाट्याचे स्प्रिंग्स, तर ह्यांना आपण फ्राय करून घेणार. आणि फ्राय केल्यानंतर मित्रांनो अतिशय चविष्ट असे लागतात हे. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पेरी पेरी मसाला वरून. तर मी यामध्ये तेल टाकत आहे एकदम थोडंसं असं, जेवढं मला पाहिजे तेवढं तेल टाकून घेणार आहे. कारण का आपण डीप फ्राय नाही शॅलो फ्राय करणार आहोत, त्यासाठी अतिशय थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं. तर आता तेल गरम झालेलं आहे. थोडंफार धूर असं येतं, त्यामुळे आता याच्यामध्ये ॲड करायचं. थोडंफार तडतड आहे, घाबरायचं नाही, एकदम हळूहळू पण टाकायचं. तडतडणं इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यामुळे ते तडतडणं इम्पॉर्टंट आहे. तडतडलं तरी घाबरू नका, सावशीतपणे करा, सावशीतपणे. मेन एकदम क्वालिटीची गोष्ट काय माहिती आहे का, हे जे आहे ना, हे फ्रेंच फ्राईज सारखं तुम्हाला जी दिसते क्रिस्पी पण, आता तो व्हिडिओमध्ये जेवढा दिसतोय का माहित नाही, पण इन रिअल मी बघतोय ज्याला जो फ्रेंच फ्राईज सारखा जो क्रिस्पीपणा दिसतोय ना, जो आलेला आहे त्याला, तो बादशाह आला एकदम. हे जेव्हा खाणार आहे ना मी, तेव्हा एकदम
अतिशय चविष्ट असं लागणार आहे. मला कमेंटमध्ये खूप जणांच्या कमेंट येतात की आम्ही जेवायला कधी येऊ. तर मित्रांनो, जेवायला या, एनी टाईम या. जेवण आपल्याकडे नेहमी कोणती ना कोणती रेसिपी तयारच असते. फक्त यायच्या आधी आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही तेव्हा त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर्ड त्याची आम्ही तयारी रेसिपी बनवून ठेवू, म्हणजे कोणती तरी एकदम चविष्ट अशी रेसिपी आम्ही तयार करू त्यावेळेस. तर मित्रांनो, आता आपले तळून झालेले आहेत. बघू त्याला एकदम प्रॉपर असं तळलेलं आहे आणि अतिशय सुंदर असे झालेले आहे, ते बघू शकता. आता मी याच्यावर पेरी पेरी मसाला टाकणार आहे आणि याला खाणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा रेसिपी ट्राय करू शकता, बनवू शकता घरगुती रेसिपी एकदम सोपी अशी आणि लवकरात लवकर अशी बनते आणि जास्त मेहनत पण नाही लागत. बटाटे आणायचे फक्त तुम्हाला मार्केटमधून, कट करायचे स्वच्छ धुवून आणि कॉर्नफ्लॉवर मीठ मसाला लावून आपला नॉर्मल जो घरचा मसाला असतो तो लावून बनवून घ्यायचा. एकदम रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कळवा आम्हाला खाली कमेंटमध्ये आणि सांगा की तुम्हाला आवडतात की नाही व्हिडिओ आणि खूप सारा प्रेम द्या. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये एक नवीन रेसिपी.